अशा प्रकारच्या गृहस्थाश्रमाचं उत्तम पालन केल्यानंतर धीरे धीरे आपलं मन त्याच्यातून काढावं आणि वानप्रस्थाश्रमाकडे वळावं. इतकी कर्तव्य पार पाडत असताना त्या गृहस्थाश्रमी व्यक्तीला सगळ्या प्रकारच्या सुखांचा उपभोग घ्यायला शास्त्रानं मज्जाव केलेला नाही. गृहस्थाश्रमात सूट पुष्कळ आहे, पण त्याच्यासोबत हे नियम पण आहे, ही पथ्य पण आहे, यामुळे त्याची थोरवी आहे. त्यानंतर मात्र आपलं मन काढावं घरातनं, व्यवसायात नाही काढावं, घरात नाही काढावं. नेत्र लागले पहिलं तिरी, वनात जाऊन बसण्याची आवश्यकता नाही आहे. पण घरातून मन काढून ते समाजाच्या सेवेत लावण्याची आवश्यकता आहे आणि आपल्या भगवंताच्या चिंतनात लावण्याची आवश्यकता आहे. वय नेमकं किती असावं हा भाग वेगळा वेगळा आहे. पण कल्पना करा 60, 65, 70 वर्षाचे झाले, आता गृहस्थाश्रमामध्ये रस घेऊ नये. आता त्यांची कार्य वेगळी आहेत. आपल्या जीवनात संयमाचा अभ्यास करावा, खावं घरचं, निष्काम बुद्धीनं समाजाची सेवा करावी. समाजामध्ये अनेक ठिकाणी सेवेची आवश्यकता आहे. सर्वच ठिकाणी मी सेवेकरता पोचू शकत नाही, पण माझ्या आवडीचं एखादं क्षेत्र निवडून त्या ठिकाणी मला सेवा अर्पण करण्याकरता माझा वेळ दिला पाहिजे, माझी शारीरिक क्षमता तिथे अर्पण केली पाहिजे. जमेल तर त्या ठिकाणी अर्थसहाय्यही केलं पाहिजे. हे सगळं करताना घरी राहावं. पण घरी पाहुण्यासारखं राहावं. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय? घरी पाहुण्यासारखं राहावं, समाजसेवा करावी. पाहुण्यासारखं राहावं म्हणजे काय? घरात आलेल्या पाहुण्याला सगळ्या सोयी तुम्ही देता की नाही बोला. त्याची निर्णय उठण्याची, स्नानाधिकाची व्यवस्था पाहिजे, पूजेची व्यवस्था पाहिजे, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे. पाहुण्याला सगळ्या व्यवस्था मिळणं आवश्यक असतं. शास्त्रातले शब्द गृहेष्वतिथिवद वसन हे भागवतातले शब्द आहेत. अतिथिवद वसन. त्यामुळे जो वानप्रस्थ झाला किंवा झाली, तिची सगळी सोय घरच्या लोकांनी करणं आवश्यक आहे, व्यवस्थितपणे करणं आवश्यक आहे. पाहुण्यासारखं ना, पण त्यांनी पण एक पथ्य लक्षात ठेवणं आवश्यक आहे की पाहुण्याला सोयी प्राप्त करण्याचा अधिकार असतो, पण घरात लुडबुड करण्याचा अधिकार पुढलं तुम्ही बोला. पाहुणा पाहुणा आहे, सोय सगळी झाली पाहिजे, सन्मानही मिळाला पाहिजे, लुडबुड त्याची नसली पाहिजे. मला काय सांगायचे तुमच्या लक्षात आलं, त्यामुळे अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. 80व्या वर्षी सुद्धा सगळ्या किल्ल्या माझ्याच कमरेला पाहिजे, त्याची काय आवश्यकता आहे काय? देऊन टाका. उलट किती लवकर या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या मधनं मी मुक्त होईन याची वाट माणसानं बघा. आता मी देवाचा
घरी अशा प्रकारचं जगण्याकरता, घरी अशा प्रकारची वृत्ती निर्माण करण्याकरता शाळेत जावं. शिकण्याकरता जसं आपण शाळेत जातो तसं घरामध्ये पाहुण्यासारखं कसं राहावं हे शिकण्याकरता ऋषिकेशला जावं, हरिद्वारला जावं, पंढरपूरला जावं, महिना 2 महिने तिकडेच राहावं. म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की आपल्या वाचून घरी काही अडत आपल्याला उगाच वाटत असतं. मे गया पछी कुण करी, मे गया पछी कुण, तू जाण्याचं दे, सगळा करी. शाळेत शिक्षणाकरता जायचं असतं, मुक्काम ठोकण्याकरता जायचं नसतं. तसं एखाद्या कुठल्याही तीर्थामध्ये 1 महिना 2 महिने जाऊन राहून आपल्याला आपलं साधन स्वतंत्रपणे कसं करता येतं आणि ते काय केलं हे शिकून घ्यावं. घरी येऊन त्याचा पुन्हा अभ्यास करावा. आणि आपल्या डोक्यात आपलं साधन असलं आणि आपलं मन देवात लागलेलं असलं म्हणजे लुडबुड करण्याची इच्छाच होत नाही बरं का. लुडबुड करावीशी वाटते. आता हा शब्द तुम्हाला आवडत नसेल तर मार्गदर्शन करावंसं वाटतं. म्हणजे भारी शब्द बरा वाटतो ना. याचं कारण अजून आपलं मन देवात लागलं नाही. मी व्यासपीठावरती बसलोय, व्यासपीठावरती पैजेवरती सांगतो तुम्हाला एक गोष्ट. प्रतिष्ठानचं काम कोणी सांभाळेल अशी मला वचन द्यावं. उद्यापासून मी एकांतात जाऊन बसेन, एका खोलीच्या बाहेर पडणार नाही 10 वर्ष. इतकी मानसिक तयारी करून मी या कामात पडलेलो आहे आणि मला कसली आवश्यकता नाही कोणाची. यात पडलो तो केवळ एवढ्या करता पडलोय की ही देवाची इच्छा होती की हे काम व्हावं आणि भगवंतानं बऱ्यापैकी करून घेतलं. तो त्याचा जाणेल. अंतरंगात इतकं निस्संग होऊन गृहस्थाश्रमात पाहुण्यासारखं राहायला शिकलं तर तुम्ही ज्या ठिकाणी राहाल तिथे देव तुम्हाला भेटण्याकरता येईल. तुम्हाला कुठे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. लक्षात ठेवा. स्थलांतर केल्यानं देव मिळतो, झूट. कालांतराने झूट. तो वृत्त्यंतरानं मिळतो. आपल्या अंतरंगातल्या वृत्तींचा पालट होण्याची आवश्यकता आहे. उगाच आपण स्वतःला इंडिस्पेन्सेबल मानत असतो. माझ्याशिवाय होणारच नाही, होणार, मला कधी असं वाटतच नाही. मी तर कुणालाही म्हणतो, केव्हाही म्हणतो. आमच्या न्यासींना म्हणतो तुम्ही सांभाळा, मला नकोच. मनुष्याच्या जीवनाचं अंतिम गंतव्य परमात्मा प्राप्ती आहे. लक्षात ठेवा. आणि केवळ या मानव देहातच ते शक्य आहे. एकदा का आपण मिस झालो की पुन्हा पता नाही किती जन्मपर्यंत पुन्हा ही संधी मिळणार नाही. आणि आमच्या शास्त्रकारांनी त्याचे सगळे मार्ग आपल्याला सांगून ठेवलेत, उपलब्ध करून दिलेत, जवळ आणून ठेवलेत. त्या सर्वांचा अभ्यास वानप्रस्थाश्रमामध्ये करायला हवा.